आज पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या वेळेमध्ये देवबापाचं वचन नीतिसूत्रे आणि त्याचं 16 त्याचं 6 वचन आपण वाचत आहोत। या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं, दया व सत्य याच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतात। हालेलुया। देवाचं भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतो असं परमेश्वराचं वचन सांगतं। हे देवाचं भयच आहे जे आपल्याला पापापासून, अपराधापासून, चोरी करण्यापासून, भांडण करण्यापासून, मारामारी करण्यापासून, शिवीगाळ देण्यापासून दूर ठेवतात। हालेलुया। जर देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये आहे ना, तर आपण एखाद्या वाईट गोष्टीमध्ये कधीच फसू शकत नाही। कारण की देवाचं भय, देवाची भीती आपल्या अंतःकरणामध्ये वास करते। देवाचे लोक खरोखर आज देवाच्या भयाविषयी आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत। देवाचं भय ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आहे त्या मनुष्यासाठी देवाचे अनगिनत आशीर्वाद आहे असं बायबलमध्ये आणि अनेक ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे। परंतु देवाचं भय बाळगणं नेमकं याची व्याख्या काय आहे, नेमकं याला कसं समजून घ्यायचं की आपण देवाचं भय बाळगतो। नीतिसूत्रे 8 आणि त्याचं 13 वचनामध्ये आणखी काही गोष्ट लिहिलेली आहे। या ठिकाणी असं सांगतं, परमेश्वराचं भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय। गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करते। हालेलुया। या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आज आपल्याला दाखवून देतात की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाचे लोक खरोखर आपल्या अंतःकरणात देवाचं भय असणं गरजेचं आहे। देवाची भीती, देवाचं धाक असणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये, आपण कुठल्याच वाईट गोष्टीमध्ये अडकू शकत नाही। एक वर्ग चालू होता आणि वर्गामध्ये ज्या शिक्षिका होत्या, शिक्षिकांनी प्रत्येक मुलाला एक एक चॉकलेट दिलं आणि सांगितलं की हे चॉकलेट तुम्ही सर्वजण काय करा, आपापल्या जा आणि सर्वजण काय करा, अशा ठिकाणी खा ज्या ठिकाणामध्ये तुम्ही याला कोणी पाहू शकणार नाही। आणि प्रत्येक मुलं निघून गेले। परंतु एक मुलगा तसंच त्या ठिकाणी थांबला। टीचरने त्याला विचारलं, काय रे बाळा, तू या ठिकाणी का थांबलास? त्यावर त्या मुलाने खूप चांगलं उत्तर त्यांना दिलं। तो म्हणाला, मॅडम मी कुठेही जरी गेलो तरी देव मला पाहिजे, देवाची उपस्थिती माझ्या संगती आहे, देवाचे नेत्र माझ्यावरती लागलेले आहेत। खरोखर देवाचे लोक याला म्हणतात देवाचं भय। हालेलुया। परमेश्वराचं वचन उत्पत्ती 39 मध्ये असं सांगतं की योसेफ नावाचा एक तरुण, देखणा, सुंदर व्यक्ती होता। बायबलचं वचन सांगतं की तो एका घरामध्ये, एका खूप मोठ्या महलामध्ये काम करत होता। त्या महलामध्ये सर्व काही त्याच्या आधीनतेमध्ये होतं। त्या ठिकाणामध्ये एक स्त्री होती आणि त्या स्त्रीची नजर त्याच्यावरती गेली। बायबल असं सांगतं का त्या स्त्रीने त्याच्यावरती जोर जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला। परंतु बायबल असं सांगतं की तो योसेफ त्या ठिकाणातून त्याने पळ काढला। का पळ काढला? कारण की त्याच्यामध्ये देवाचं भय होतं। नाही नाही नाही, कोणी असं म्हणे तर त्याला त्याची आबरूची किंवा त्याला त्याच्या ओळखीच्या लोकांची भीती होती। नाही, माझे देवाचे लोक त्या ठिकाणामध्ये देवाचं वचन असं सांगतं, ना त्या ठिकाणामध्ये कोणी ओळखीचा व्यक्ती होता, ना त्याचं कोणी त्या ठिकाणात नातेवाईक होतं, ना कोणी त्याचं सगळे स्वैर्य त्या ठिकाणात होते, ना त्या ठिकाणामध्ये मोशे होता, ना त्या ठिकाणामध्ये नियमशास्त्र होतं, ना त्या ठिकाणामध्ये मोशेने दिलेल्या 10 आज्ञा होत्या, ज्या देवाने दिलेल्या 10 आज्ञा होत्या। कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी नव्हती। अशा परिस्थितीमध्ये देखील बायबल असं सांगतं, या योसेफामध्ये देवाचं भय होतं आणि त्या भयामुळे तो त्या ठिकाणातून बाहेर पडला आणि पळून गेला। पळून गेल्यामुळे काय झालं, त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा काच कळगे आले, तो पुन्हा एकदा तुरुंगात गेला। परंतु देवाने त्या स्थितीमध्ये त्याला ठेवलं नाही। वचन असं सांगतं, योसेफ त्या ठिकाणातून बाहेर निघाला आणि त्याहीपेक्षा उच्च पदावरती तो त्याची नियुक्ती करण्यात आली। माझ्या देवाचे प्रियजन हो, खरोखर या सर्व गोष्टी घडू शकतात जर देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये आहे। खरोखर आज हे वचन आपल्याला शिकवतं की जर आपण देवाचं भय बाळगतो तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल। देवा करो हे वचन तुमच्या आणि माझ्या आत्मिक उन्नतीचं कारण ठरो। प्रभूची कृपा आणि शांती आपल्या प्रत्येकासोबत असो। आमेन। प्रेज द लॉर्ड।